माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंगपुराण अभिवाचन करत आहे. भाग 14. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 14. भाग 65. वैष्णव भजन. अमरीश राजाने पुन्हा विचारले, हे मार्कंडेय मुनी, नारद मुनींनी गायनामुळे जी विष्णूची कृपा मिळवली ती कशी? आपण चिरंजीव असल्याने आपण सर्व काही जाणता, तेव्हा ही कथा आम्हाला सांगावी. त्याप्रमाणे मार्कंडेय मुनी सांगू लागले. भगवान नारदाने ही कथा मला स्वतः सांगितली होती. नारद मुनींनी अनेक दिव्य वर्ष चांगल्या प्रकारे तपश्चर्या केली. अतिशय शुद्ध झाल्यानंतर त्यांनी तुंबरू गंधर्वाचा जो गौरव झाला होता त्याचे स्मरण केले. त्यांच्या भयंकर तपामुळे एक दिवस त्यांनी आकाशवाणी ऐकली, हे मुनींमधील श्रेष्ठा, तू काय मिळवण्यासाठी हे अवघड तप करीत आहेस? जर गान विद्या तुला अत्यंत प्रिय असेल तर तू मानस पर्वतावर जा. तेथे गानबंधू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उलकाचे दर्शन घे. त्यामुळे तू गानविद्येत सर्वश्रेष्ठ तज्ज्ञ होशील. त्याप्रमाणे नारद मुनी तेथून मानस सरोवराच्या उत्तरेस असलेल्या पर्वतावर गेले. चारही बाजूनी यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा यांच्या समूहाने घेरलेले गानबंधू होते. त्या ठिकाणी घुबड पक्षाकडून ते सर्वजण गायन शिकत होते. तेथे नारद मुनींना सगळ्यांच्या कंठातून निघालेली अतिसिग्न स्वर ऐकू आले. ते सर्वजण अतिशय आनंदी दिसत होते. नारद मुनी तेथे गेल्यावर गानबंधूंनी त्यांचे स्वागत केले, त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, हे महर्षी, आपण येथे कोणत्या इच्छेने आला आहात? हे ब्रह्मन, मी आपली काय सेवा करू? आपण मला आज्ञा करा. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे गुणामधील सर्वश्रेष्ठा, आपण तर मोठे पंडित आहात. जी गोष्ट यथार्थ आहे ती अशी, मी सर्वेश्वर नारायणाच्या जवळ गेलो होतो. लक्ष्मीबरोबर असलेल्या भगवान विष्णूने माझा तिरस्कार करून तुंबरू गंधर्वावर मात्र हे परम प्रसन्न झाले. त्यांचे गायन त्यांनी ऐकले. कौशिक वगैरे सर्वच जण त्यांच्याजवळ बसले होते. यामुळे मला फार दुःख झाले. मी तपश्चर्या करण्यास आलो. थोडे दिवस तपश्चर्या केल्यानंतर आकाशवाणीने मला तुमच्यापासून गानविद्या शिकावयास सांगितले. त्याप्रमाणे मी येथे आलो. आता मी आपले शिष्य आहे, मी आपली काय सेवा करू? गानबंधू त्यास म्हणाले, हे नारदा, आता माझी पूर्वीची कथा तू ऐक. ही घटना परम शुभ असून त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पूर्वीच्या काळी एक भुवनेश्वर नावाचा धार्मिक राजा पुढच्या मन्वंतरात तुला पुन्हा पृथ्वीवर जन्म देईल. असं नावाचा धार्मिक राजा होऊन गेला. त्याने अनेक अश्वमेध वाजपेय यज्ञ केले, दाने दिली, पण त्याने भजन करून विष्णू पूजन करावयाची आपल्या राज्यातील लोकांना बंदी केली होती. कोणी देवाचे भजन केले तर त्यास वधाची शिक्षा तर दे. गावयाचे झाले पण फक्त माझीच गीते गायची अशी आज्ञा त्याने केली. त्या पुराच्या जवळच हरिमित्र नावाचा एक विष्णुभक्त राहत होता. तो समचित्त होऊन नदीच्या काठी गेला. तेथे त्याने विष्णूची अतिशय शुभ प्रतिमा तयार करून तिची यथाविधी पूजा केली. दही, दूध, पक्वान्य, खीर अशा पदार्थाचा नैवेद्य दाखवला. भान अर्पून तो विष्णूचे गुणगान करू लागला. त्याचे गायन ताल, वर्ण, लय यांनी युक्त होते. त्यावेळी त्या गायनाने संतुष्ट झालेला विष्णू अत्यंत स्नेहमय झाला. एकदा राजाचे सैनिक तेथे आले. त्यांनी त्याच्या पूजेचे सर्व साहित्य इकडून तिकडे फेकून दिले. हरिमित्राला पकडून ते राजाकडे घेऊन गेले. दुष्टबुद्धी राजाने त्याचे सर्व धन जप्त केले. त्याला राज्याच्या बाहेर घालवून दिले. हरिमित्र ज्या विष्णूच्या मूर्तीची पूजा करीत असे ती मूर्ती मुलीच्छ लोकांनी पळवली. नंतर अनेक वर्षांनी राजा भुवनेश मरण पावला. इहलोकी परमपूज्य समजला जाणारा राजा मेल्यावर मात्र भुकेने कासावीस खिन्न दुःखी होऊन यमाला म्हणाला, हे देवा, स्वर्गात येऊनही मला तुझी नेहमी भूक ताण सतावते. मी असे कोणते पाप केले? मी आता काय करू? यम म्हणाला, हे राजा, तू अज्ञानाने मोहून जाऊन मोठेच पाप केले आहे. वासुदेवाच्या पूजनात नेहमी मग्न असलेल्या हरिमित्रावर तू फार मोठा अन्याय केला. हेच तुझे मोठे पाप. हरिमित्राने जी वासुदेवाची अर्चना केली ती तू उधळून लावली. त्या पापामुळे तू नेहमी भूक तहान विसरला, कासावीस झाला. त्यामुळे तुझ्या सर्व यज्ञाची फळे नष्ट झाली. भगवान वासुदेवाच्या जवळ असलेला नैवेद्य तुझ्या याज्ञेने
तुझ्या नौकरांनी फेकून दिला आणि तू हरीचे भजन तू न करता उपासना न करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे तू मोठे पाप केले. यावेळी तुझे सर्व लोक नष्ट झाले. आता तू पर्वताच्या कंदरात जा, तेथे तुझा देह पडलेला त्याचेच मांस कापून तू रोज खा. तू महानरकात असताना जेव्हा मन्वंतर होईल तोपर्यंत असे कर. तू पुढच्या मन्वंतरात तुला पुन्हा पृथ्वीवर जन्म मिळेल. प्रथम काही जन्म पशु योनी मिळेल, अखेर मनुष्य योनीमध्ये तू जन्मशील. असा उपदेश करून यमराज अदृश्य झाले. हरिमित्र मात्र गणाधीशाकडून स्तुती करून विमानात बसला, वैकुंठात गेला. त्याच्याबरोबर त्याने अनुयायी देखील होते. मी जेव्हा त्या पर्वतावर गेलो तेव्हा शव खाऊन तेथेच राहणारा राजा मला भेटला. ही हकीकत त्याने मला सांगितली. त्यानंतर मी सूर्याप्रमाणे तेजस्वी विमानामधून जाणाऱ्या हरिमित्राचे दर्शन घेतले. त्याच्यासह काही देवही होते. त्याच्या दर्शनाने मला देखील इच्छा झाली की मी गायन विद्येचा अभ्यास करावा. त्यासाठी मी किन्नराच्या बरोबर राहिलो. मी अनेक वर्ष गान योगाचा अभ्यास केला. जेव्हा माझी जीव स्पष्टपणे प्रासादित झाली तेव्हाच माझे विद्येचे शिक्षण पूर्ण झाले. या कालावधीच्या दुप्पट काळ मला गानविद्या संपूर्ण प्राप्त झाली. या अवधीत 10 मन्वंतरे होऊन गेली. आता मी गानविद्येतील आचार्य झालो. सर्व गंधर्व किन्नर वगैरे जण मला आचार्य बनू लागले. हे तपधन नारदा, तपाने गानविद्या मिळविता येत नाही, कारण तिच्या शिक्षणात अभ्यास हेच एकमेव कारण. तेव्हा हे श्रुतयुक्त नारदा, ही गानविद्या माझकडून प्राप्त कर. गानबंधूने असे सांगितल्यानंतर नारद मुनींनी त्याला प्रणाम केला. नारद मुनी गायन करू लागले. तेव्हा गानबंधू म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, भगवान वासुदेवाला प्रणाम करून त्याचे गान ऐको. गानबंधू घुबडाने योग्य क्रमानुसार गायनाचे शिक्षण नारदास दिले. गानविद्या शिक्षणाच्या वेळी तू लाजेचा संपूर्ण त्याग करायला हवा, असे गानबंधूने सांगितले. तो असेही म्हणाला की आवश्यक असेल त्यावेळी तो कार्य पूर्ण होण्यासाठी लाजेचा त्याग करायला हवा. उदाहरणार्थ स्त्रीशी संगम करणे, गायन करणे, दूध खेळणे, व्याख्यान देणे, व्यवहार करणे, जेवण करणे, आर्थिक जमा खर्च करणे, अशा वेळी लाजेचा त्याग करायलाच पाहिजे. गवयाने दवडलेल्या गूढ वातावरणात हाताशी विक्षेपयुक्त हालचाल करीत जबडा पसरून जीभ बाहेर काढून गाऊ नये. त्याने गाताना हात उंचावू नये. वर नजर लावून आपल्या अंगाकडे पाहत दुसऱ्या माणसाकडे पाहत गाणे गाऊ नये. कटी एका बाजूला तर उचललेली असतानाही गाणे योग्य नव्हे. एका हाताने ताल देऊ नये. हास्य, राग, कंप अशा गोष्टीची आठवण देखील गानयोगात योग्य नाही. तहानेने, भुकेने, दुःखाने, भीतीने व्याकुळ झालेल्याने गानयोग करू नये. अंधारात गाऊ नये. वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे गानयोगात पाळावयाचे काही नियम सांगितले, त्याचे पालन करावे. त्या गोष्टी गवयाने टाळाव्यात. अशाच प्रकारे नाना लक्षणे, विधी वगैरे सुद्धा गानयोगाने शिक्षण नारदाला अनेक वर्ष दिली. तेव्हा गीताचा विस्तार वगैरे सर्व गोष्टीत नारद प्रवीण झाले. तसेच ते विनेसह सर्व वाद्यात कुशल झाले. स्वरांच्या सर्व शाखांचे ज्ञान नारदाला झाले. 36,000 स्वरभेदात नारद ज्ञानी पारंगत झाले. नंतर एक दिवस सर्व गंधर्व किन्नर नारदाभोवती जमा झाले. तेव्हा सर्वोत्तम गानयोग प्राप्त झालेले नारद मुनी गानबंधूस म्हणाले, आता मी गानविद्येत संपूर्ण झालो, कारण आपल्यासारखे गीतविद्येतील मनीषी मला गुरु म्हणून मिळाली. हे ध्वजाक्ष क्षत्र म्हणजे बगळ्यांच्या कावळ्यांच्या शत्रू, हे महापंडिता, मी आपली काय सेवा करू? आपण मला आज्ञा द्यावी. गानबंधू म्हणाले, हे महामुनी, ब्रह्मदेवाच्या एकाच दिवसात 14 मनू होऊन जातात. त्यानंतर त्रैलोक्यात महाप्रलय होईल. तोपर्यंत माझे आयुष्य माझे आयुष्य तेवढे वाढेल असे करणे हीच मला मनापासून हवी असलेली गुरुदक्षिणा होईल. नारद म्हणाले, कल्प जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही गरुड व्हाल. हे महाप्राज्ञ, आपले कल्याण हो. आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. मला जाण्याची आज्ञा द्या. मार्कंडे म्हणाले, अशा रीतीने नारद देखील तेथून निघाले. ते जनार्दनावर येऊन पोचले. जनार्दनाजवळ येऊन पोचले. श्वेतद्वीपात असलेल्या त्या ऋषिकेशाबरोबर त्यांनी गीते गायली. तेव्हा नारदाचे गायन ऐकून विष्णू म्हणाले, हे नारदा, आतापर्यंत तुम्ही तुंबरू गंधर्वासारखे गान गात नाही. तुमचे गायन तुंबरूपेक्षा विशेष केव्हा होईल ते मी सांगतो. वैवस्वत मनूच्या 28व्या युगामध्ये, द्वापर युगामध्ये शेवटी मी यदूच्या कुळात जन्म घेईल. देवकी वसुदेव यांच्या पोटी मी कृष्ण या नावाने अवतार घेईल. त्या अवतारात तुम्ही माझ्या आसपास व्हा. तुम्ही मला ह्या बोलण्याची नीट आठवण करून द्या, म्हणजे मी त्यावेळी आपणास मान व्रत
द्वारा गीतांनी संपन्न करेन. तुम्हाला तुंबरू इतके किंवा त्याच्याहून अधिक परवीर मी बनवीन. तोपर्यंत आपण देव गंधर्व योनीमध्ये राहून गाण्याचे शिक्षण मिळवा, कारण तसाच अनुक्रम गाण्याच्या शिक्षणासाठी सांगितला. असे नारदाला सांगून भगवान माधव अंतर्धान पावले. नारदांनी मनोमन भगवान नारायणाला नमस्कार केला. नंतर नारद विणा वाजवण्यात रंगून गेले. ते तपोनिधी वासुदेवाचे स्मरण करीत विणा खांद्यावर घेऊन सर्व लोकांमध्ये भटकू लागले. अध्याय 66. उपमन्यूची कथा. श्रीसुत सांगत होते, उपमन्यू नावाचा एक कुमार होता. तो तेजस्वी होता. कधी काळी त्याने आपल्या मामाच्या आश्रमात थोडेसे दूध प्यायलेले होते, परंतु त्याचे माता पिता इतके गरीब होते की आपल्या घरी त्याला कधीच दूध प्यायला मिळाले नव्हते. एकदा मामाकडे प्यायलेल्या दुधाची आठवण होऊन तो आईला म्हणाला, हे माते, ते गाईचे गरम गरम दूध किती स्वादिष्ट ग, मला तसे थोडंसं दूध हवं, देशील का? त्यावर आईने त्याला प्रेमाने बोटाशी धरले. आपल्या दारिद्र्याच्या जाणीवीने दुःख होऊन ती रडू लागली. उपमन्यू तिला पुन्हा पुन्हा मागत रडत होता. पुन्हा पुन्हा मागून रडू लागला. लोकांनी त्याग केलेल्या वस्तूवर निर्वाह करणाऱ्या तिने त्याच्याच मिळालेल्या धान्याचे पीठ केले. ते पीठ पाण्यात कालवून तिने मोठ्या प्रेमाने उपमन्यूस हाक मारली, बेटा, उपमन्यू बेटा, माझ्याजवळ ये, हे घे. तिने दिलेले ते खोटे खोटे दूध उपमन्यू प्याला. तो दुःखाने वेळून म्हणाला, आई, हे दूध नाही ग. अत्यंत दुःखाने ते त्याला जवळ घेतले. त्याचे डोळे उंगून तिने त्याच्या कमळासारख्या विशाल डोळ्यामध्ये पाहिले. पाणी पुसले. म्हणाली, बेटा, ही दूधरूपी नदी जणू रत्नांनी परिपूर्ण असून स्वर्ग पाताळात देखील दिसते. परंतु जे लोक शंकरावर भक्ती नसणारे असतात त्या भाग्यहीन लोकांना ती दृष्टीसही पडत नाही. राज्य, स्वर्ग, मोक्ष, दुधाचं भोजन या प्रिय गोष्टी त्याला मिळत नाही. या सगळ्या गोष्टी शंकराच्या कृपेनेच मिळू शकतात, बाकी कोणाच्याही कृपेने नाही. म्हणूनच आपल्याला दूध कसे मिळणार? पूर्वजन्मी शिवाला उद्देशून आपण ज्या गोष्टी वाहतो त्याच आपल्याला चालू जन्मात मिळतात. आपण पूर्वजन्मी शिवाचे पूजन केले नसेल. तपस्विनी आईची ऐकणे ऐकून उपमन्यूने तिला नमस्कार केला. मोठ्या तेजस्वी असणारा तो उपमन्यू म्हणाला, हे महाभागे, जर कोठे तो महादेव असला तर झाले. आता तू आपले दुःख विसर. मी दुधासाठी महादेवाची आराधना करीन. त्याची आई म्हणाली, शिवाची आराधना तुझे शुभ कल्याणच करो. आईची आज्ञा घेऊन उपमन्यू हिमालयात गेला. केवळ हवा खाऊन तो तप करू लागला. त्याच्या अतिशय कठीण तपामुळे सगळे देव कासावीस झाले. विष्णूकडे पाहून ते उपमन्यूच्या तपाविषयी सांगू लागले. विष्णू त्यांना घेऊन शंकराकडे गेला. त्यांना नमस्कार केला. म्हणाला, हे भगवान, उपमन्यू नावाचा कोणी विद्वान कुमार आहे. त्याच्या तपामुळे सर्व काही जळत आहे. त्याचे निवारण करावे. त्यावर शंकराने इंद्राचे रूप घेतले. पांढऱ्या स्वच्छ ऐरावत हत्तीवर बसून ते म्हणाले. त्यांच्याबरोबर देवदेवतांचा लवा जमा होता. ते सर्वजण उपमन्यूच्या तपोभूमीत आले. त्यांना पाहून उपमन्यूने नमस्कार केला. तो म्हणाला, हे देवांच्या राजा इंद्रा, आज आपण येथे येऊन माझा आश्रम पवित्र केला. तेव्हा इंद्ररूपातील शिव गंभीरपणे म्हणाले, हे सुव्रता, तुझ्या तपाने मी आता खूपच संतुष्ट, परम प्रसन्न झालो. तुला मी काही द्यायला तयार आहे. तू वर माग. उपमन्यूने हात जोडून वर मागितला. माझी परमभक्ती शिवाच्या ठाई असो. इंद्ररूपातील शिव रागाने म्हणाले, तू मला देवाच्या राजाला ओळखत नाहीस. मी तिन्ही लोकांचा मालक, सर्व देवांना वंदनीय असलेला इंद्र. तेव्हा तू माझा भक्त बन. नेहमी माझेच पूजन करीत जा. मी तुला सर्व काही देईन. त्यामुळे तुझे कल्याण होईल. त्या निर्गुण रुद्राची भक्ती सोडून दे. त्याबरोबर पंचाक्षरी शुभ शिवमंत्राचा जप करून उपमन्यू म्हणाला, मला आता समजले की इंद्राचे रूप घेतलेला तू येथे आला आहे. तू निश्चितच कुणीतरी दुष्ट दैत्य आहे. तू माझ्या तपामध्ये विघ्न निर्माण करायला आला आहे की काय विघ्न? नाही तर प्रत्यक्ष शिवाची निंदा तू केली नसती. माझ्या पूर्वजन्मीच्या कोणत्याही पापाचे हे फळ आहे की मला शिवनिंदा ऐकायला मिळाली. शिवाची निंदा करणाऱ्या शासन करून ती निंदा ऐकणाऱ्याने देहाचा त्याग करायला हवा. माझी दूध मिळवण्याची इच्छा आता राहू दे बाजूला. मी आता तुझी जीभ खेचून फेकून देतो आणि स्वतःही देहत्याग करीतो. असे म्हणून उपमन्यूने इंद्राला मारावे म्हणून त्याच्यावर अथर्व वस्त्र सोडले. एका मुठीत भस्म घेऊन त्याचे अथर्व वस्त्र जपले. तसेच स्वतःचे शरीर जाळून टाकण्यासाठी त्याने अग्नेही धारणेचे निवारण केले.
आता इंद्राचे रूप टाकून आपल्या मूळ स्वरूपाचे दर्शन शिवाने उपमन्यूला दिले. त्यांनी दुधाच्या हजारो नद्या, दुधाचा समुद्र निर्माण केला. दही, दूध, तूप, फळे, घारगे अशा पदार्थाचे सागर, पर्वतही शिवाने उपमन्यूला चारही बाजूंना निर्माण केले. भगवान शंकर असून उपमन्यूला म्हणाले, हे वत्सा उपमन्यू, तुझ्या बांधवांचं या पदार्थांचा तू उपभोग घे. आजपासून तू माझा पुत्र, ही अंबा तुझी आई, हे सर्व खाद्यपेयाचे सागर, डोंगर मी तुला देऊन टाकले. मी तुला अमरत्व तसेच गाणपत्य पदही दिले. याखेरीज तुला हवे ते माग, मी सर्व काही तुला देतो. असे म्हणून महादेवाने उपमन्यूला प्रेमाने उचलून घेतले. त्याला त्यांनी पार्वतीकडे दिले. पार्वतीने त्याला योग, ऐश्वर्य, ब्रह्मविद्या दिली. त्याला सदा कुमार राहशील असाही वर दिला. तेव्हा गदगदलेल्या आवाजात अतिशय आनंदी असलेल्या त्याने शिवपार्वतीची स्तुती केली. त्यांना वारंवार नमस्कार करून तो म्हणाला, हे देवांच्या देवा, प्रसन्न राहा. अविचारिणी अशी माझी भक्ती आपल्यावर असो. आपल्यावर माझी अतूट श्रद्धा राहो. सदा सर्वदा आपल्या सहवास मला मिळत राहो. हेच वर मला द्या. त्याला हवे असलेले सर्व देऊन भगवान शंकर अदृश्य झाले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं हर हर महादेव शंभो.